अनामप्रेमचा बॅच आपण धारण केलेला आहे आणि सगळ्यांकडे आपल्या अनामप्रेमच्या टोप्या आहेत. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की याचं नक्की प्रयोजन काय आहे, म्हणून त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे. सर्वसाधारणतः तुम्ही जर बघितलं असेल तर या बॅचवरती एक लोगो आहे अनामप्रेमचा. हा आपण विशिष्ट लोगो तयार केलेला आहे. याच्या मागे एक विचार आहे. तो असा आहे की सर्वसाधारण कुठलाही लोगो किंवा बोधचिन्ह हे एखाद्या संस्थेचं, एखाद्या कार्याचं किंवा एखाद्या वस्तूचं ती काय आहे याच्याबद्दल बरंच काही आपल्याला न बोलता शब्दातून सांगत असते. एखाद्या उत्पादनाची किंवा संस्थेची ती ओळख होऊ शकते. जेव्हा आपण एखादा लोगो बघतो त्यावेळेला आपल्याला कळतं की हा या संस्थेचा लोगो आहे किंवा या कार्यासाठी आपली आठवण येते आपल्याला लोगो बघून की हे कार्य उभं आहे. अनामप्रेमबद्दलही सर्व समाजामध्ये आता कौतूहल निर्माण व्हायला लागलं आहे. याचं कारण अनामप्रेम हे एक आगळं वेगळं विचारधारा आहे. ही संस्था नाही आहे, एक परिवार आहे. पण याची एक विचारधारा सर्व समाजापासून अत्यंत वेगळी आणि पवित्र आहे. अनामप्रेमचे सगळे कार्यक्रम हे चौकटी बाहेरचे असलेलं त्यांचं स्वरूप यासाठी लोकांना उत्सुकता निर्माण करतात. हे अनामप्रेम जे आपण लोगोवरती अनाम म्हणतो तेव्हा अनाम म्हणजे बेनाम नव्हे, तर म्हणजे त्या साक्षात ईश्वराचं, परमेश्वराचं जे प्रेम आहे, जे अविरत आहे, निराकार परमेश्वराचं ते प्रेम, त्या प्रेमाचा हा प्रवाह आहे. आणि त्या प्रेमाचं हे सिम्बॉल आहे की हे अक्षर. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर त्या लोगोचा बराचसा भाग या ने व्यापला आहे. याचं कारण आपल्याला त्याच्यातून असं दर्शवायचं आहे की हे नावाचं प्रेम पूर्ण ब्रह्मांडाला व्यापून आहे. आणि म्हणून याच्या मागे पूर्ण ब्रह्मांड दाखवलेलं आहे की हे जे ईश्वराचं अनादी काळापासून वाहत असलेलं प्रेम आहे हे या ब्रह्मांडामधून पूर्ण वाहत आहे. दादाजींच्या प्रेमाला आपण कुठल्या चौकटी घालणार? ग्रह आणि तारे चौकटीत किंवा कक्षेमध्ये फिरतात, पण दादाजींच्या प्रेमाला कुठली कक्षा आपण ठरवणार? कारण ती अमर्याद आहे. पण आता तुम्ही जर लोगोमध्ये बघितलं परत तर त्या च्या भोवती एक काही कक्षा दाखवली आहे. ही कक्षा असं दर्शवते की जेवढे ग्रह तारे या जगतामध्ये आहेत, या अख्ख्या युनिवर्समध्ये आहेत, तेच त्या सगळ्यांच्या कक्षा रुंदावण्याचं काम हे प्रेम करणार आहे. या सर्व ग्रह ताऱ्यांपर्यंत हे दादाजींचं प्रेम अविरत पोचणार आहे. प्रेम शिंपीत जा असं एक वाक्य या लोगोच्या खाली लिहिलेलं आहे. हे प्रेम शिंपीत जा हे अनामप्रेमचं ब्रीदवाक्य, घोषवाक्य किंवा ध्यासवाक्य आपण म्हणू शकतो. प्रत्येक अनामप्रेमी हे पवित्र कार्य मनात घेऊन या अनामप्रेमच्या प्रवाहात सामील होत असतो की सर्व जनांवरती प्रेमाचे सिंचन. मग हा बिल्ला आपण का लावला पाहिजे किंवा ही टोपी आपण का घातली पाहिजे? एक तर साधंसं कारण आहे की आपला केव्हाही प्रोग्राम असतो त्याच्यात बाहेरचेही लोक असतात, तर एखादा अनामप्रेमी कार्यकर्ता सहज ओळखता यावा ही त्याच्यामागची एक धारणा आहेच. परंतु त्या पुढेही जाऊन हा बिल्ला म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर प्रेमाची आवश्यकता असेल आणि हा बिल्ला जर त्यांना दिसला तर त्यांना माहिती आहे की इथे अनामप्रेम आपल्याला मिळणार आहे, त्या ईश्वराचं प्रेम आपल्यापर्यंत पोचणार आहे. ते केव्हाही कोणत्याही अनामप्रेमीला भेटू शकतात आणि अनामप्रेमी त्यांना कुठलीही मदत यथाशक्ती देणारच याची खात्री आहे. तसंच प्रत्येक अनामप्रेमीला आपण हा बिल्ला हृदयाशी धारण करतो, टोपी आपण घालतो, तर त्याबरोबर आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची जाणीव ही टोपी आपल्याला करून देते की तुमच्या डोक्यावरती ही जबाबदारी आहे. दादाजींचं हे अखंड प्रेम तुम्ही अविरतपणे समाजामध्ये शिंपण त्याचं केलं पाहिजे. आणि जो बिल्ला आहे तो आपल्याला आपल्या हृदयाशी आहे. हृदयामध्ये असलेलं प्रेम आपण लोकांपर्यंत पोचवायचं ही आठवण हा बिल्ला आपल्याला कायम करून देणार आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे की सर्व अनामप्रेमींनी यापुढे जेवढे कोणते कार्यक्रम होतील त्याच्यात न चुकता बिल्ला आणि टोपी हे घालावं. हे एक प्रतीक आहे, हे आपल्या अनामप्रेमचं एक प्रेम आहे. सद्गुरू आपल्या सगुण रूपात जरी आज इथे नसले तरी निसर्गातील प्रत्येक कणातलं त्यांचं अस्तित्व आपल्याला क्षणोक्षणी जाणवत असतं. हे अस्तित्व आपल्याला
दादाजींचं, परमपूज्य दादाजींचं मार्गदर्शन आपल्या सगळ्या भक्तांना करतच असतं. या प्रेमाचं सर्वदूर सिंचन करायचं जर असेल तर या नवीन काळामध्ये जेव्हा दळणवळणाची किंवा संपर्काची व्याख्याच बदलून जात आहे, नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, विज्ञान येत आहे आणि जग लहान होत चाललं आहे. जसं जग लहान होतं आहे तसं समस्त जगातली लोकं एकमेकांच्या जवळ येत आहेत, नेटवर्किंग होत आहे. परंतु याच्यात आपली काही जवळची लोकं मात्र आपल्यापासून दूर जाण्याची शक्यता वाढते जर त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण नीट केला नाही. म्हणून प्रत्येक माणसाने भारतीय राज्यघटनेचं क कलम हे अनामप्रेमचं प्रोग्रामचं दुसरं एक पाया आहे. ह्या कलमानुसार विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य म्हणून दिलेलं आहे. म्हणून हे जे अनामप्रेमचे प्रयोग आहेत हे आपण या विज्ञानाची कास धरून संपूर्ण जगापर्यंत हे प्रेमाचे प्रयोग आपल्याला पोचवायचे आहेत. म्हणून आपण यासाठी ईमेल, SMS, वेबसाईट या नव्या साधनांशी आपण जवळ जातो आहे, त्यांचा आपण अवलंब करतो आहे पूर्ण जगात पोचण्यासाठी. कदाचित उद्या आपण दुसऱ्या एखाद्या ग्रहावर सुद्धा पोचू भविष्यात. तर ह्या वेबपेजमध्ये आज आपल्याला इथे जी माहिती सांगितली जाईल यामध्ये दादाजींचे विचार, दादाजी भक्तांना आलेले अनुभव हे सगळं आपल्याला पाठवता येईल, त्या वेबसाईटमध्ये लोड करता येईल आणि त्याद्वारे ते संपूर्ण जगात कुठेही कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जो अनामप्रेमी असेल त्याच्यापर्यंत हे सारे विचार आणि कार्यक्रम आपण पोचवत जाणार आहोत. मग तो एखादा अमेरिकेत असेल किंवा ऑस्ट्रेलियात असेल, तो तिकडे आपले अनामप्रेमचे कार्य अविरतपणे चालू ठेवेल. तसंच जुन्या लोकांना मला वाटतं की वेबसाईट किंवा हे नवीन नवीन तंत्रज्ञानाबद्दल थोडीशी माहिती नाही किंवा त्यांना ते जमत नाही आहे. परंतु नवीन जी पिढी आपली येणार आहे ह्या पिढीचं ते तर आईच्या गर्भातूनच हे सगळं शिकून येणार आहेत तंत्रज्ञान. तर त्या मुलांना हे दादाजींचं प्रेम काय आहे, हे प्रोग्राम्स काय आहेत, याच्यामागची धारणा काय आहे, हे सर्व आपण सांगू शकतो, समजावू शकतो आणि हे प्रेम, हा जो प्रेमाचा प्रवाह आहे हा पुढे पुढे जात राहील याची आपल्याला खात्री वाटते. आता आपण सगळेजण या आनंद यात्रेला निघणार आहोत. ही एक आनंद यात्रा आहे 1 तासाची, ज्याच्यामध्ये या वेबसाईटमध्ये असलेले विविध पैलू आपल्यासमोर उलगडले जातील. त्याचा कसा उपयोग करायचा, त्याच्यामध्ये कसं आपल्याला भाग घेता येईल, या सगळ्या गोष्टींची माहिती इथे आपले जे वेब डेव्हलपर्स आले आहेत ते देणार आहेत. त्याआधी मी आपले परमपूज्य दादाजी, आपले गुरु, त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या वेबसाईटचं अनावरण करावं आणि त्याचं प्रक्षेपण त्यांच्या पवित्र हस्ताने सुरू व्हावे. मी आता इनोविनच्या लोकांना विनंती करतो की त्यांनी वेबसाईटबद्दल समग्र माहिती आपल्या सर्व अनामप्रेम आणि भक्तांना द्यायची आहे. धन्यवाद. जे इथे अधिकारी आलेले आहेत त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी सर्व भक्तांसाठी आपलं अनामप्रेमचं एक चांगलं प्रेझेंटेशन दिलं आहे. यामध्ये बऱ्याच जणांना अजून शंका असण्याची शक्यता आहे की वेबसाईट नक्की कशी वापरायची आहे. आपण एका प्रेझेंटेशनमध्ये कदाचित सगळ्यांना कळलंही नसेल, परंतु वेबसाईट हे पण एक अनुभवायची गोष्ट असते. वेबसाईटमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा हे आंतरजाल आहे, याच्यामध्ये आपण एकदा घुसलो की हळू आपण एखाद्या वेबसाईटचं आकलन करत असतो. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्व ज्यांना तंत्रज्ञानाची ओळख आहे अशा सगळ्या अनामप्रेमींनी किंवा भक्तांनी ज्यांना रजिस्टर करायचं आहे त्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन स्वतः करावं. म्हणजे जे या वेबसाईटचे ॲडमिन्स आहेत यांच्यावरती थोडासा ताण येणार नाही. जर तुम्हाला सहज शक्य असेल, तुमच्याकडे इंटरनेटची फॅसिलिटी असेल तर तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन आपल्या मोबाईल नंबरवरून स्वतः करायचं आहे. आणि काही डेटा त्याच्यामध्ये चुकीचा असला तर तो चेक करून घ्यायचा आहे. प्रत्येकाने आपल्या फॅमिली मेंबर्सचंही व्यवस्थित रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये जे फॉर्म्स दिलेले आहेत त्याच्याबद्दल काही शंका असली तर सर्वांनी जे वेबसाईटमध्ये दिलेली एक ईमेल ID आहे त्याच्यावरती जर तुम्हाला लॉग इन करता येत नसेल तर ईमेल ID वरती ईमेल पाठवा की आम्हाला अशी अडचण आहे, त्याचं निराकरण आम्ही करू.
जर या संदर्भामध्ये अनुभव किंवा असे बघताना जर पाठवायचे असतील तर वेबसाईटने जे पाठवू शकतात त्याने वेबसाईटने पाठवायचे आहेत. परंतु ज्या बघताना वेबसाईटचं हे नाही आहे, माध्यम उपलब्ध नाही आहे, त्यांच्याकडे इंटरनेट उपलब्ध नाही आहे किंवा त्यांना जमत नसेल तर त्यांनी ते अनुभव लिहायचेत आणि त्यांनी ते मुंबईच्या पत्त्यावरती पाठवून द्यायचेत साकेतच्या, आणि तिथे आपले ॲडमिन जे आहेत ते अनुभव एकत्र करतील आणि नंतर ते योग्य रीतीने त्याचं प्रक्षेपण वेबसाईटवरती केलं जाईल. तर प्रत्येक एरियामध्ये जे पर्टिक्युलरली जे मुंबईच्या बाहेरचे लोक आहेत त्यांनी आपल्या भागामधून आज जे कोणी आलेले नाही आहेत इथे भक्त किंवा अनामप्रेमी, त्यांना आपण या वेबसाईटबद्दल सांगा तुमच्याकडे जर फोन करून. परंतु आपण सगळ्यांनी जर हे आत्ता वापरायला सुरुवात केली तर आपली पुढची पिढी यामध्ये फार चांगल्या रीतीने एकमेकांच्या संपर्कात राहील. सर्व कार्यक्रम सर्व ठिकाणी एकाच वेळेला उत्तम रीतीने पार पाडता येतील. जे आपल्याशी जोडले जात आहेत नवीन नवीन लोक, त्यांची ओळख आपल्याला होईल, त्यांच्याबद्दलची बरीच समग्र माहिती आपल्याला आतमध्ये मिळेल. तर सगळ्यांनी कृपा करून ह्याच्यावरती रजिस्टर करा आणि या वेबसाईटचा संपूर्ण लाभ घ्या. ह्याच्यामध्ये जर काही अडचणी असतील तर केव्हाही आमच्याशी परत संपर्क साधा. आता या वेबसाईटची उपयुक्तता इनोव्हिन टेक्नॉलॉजीने सांगितलेली आहे आपल्याला. ते आता आपल्याबरोबरच जोडले गेलेले आहेत. पुढेही त्यांचं आपल्याला सहकार्य लाभणार आहे. जेव्हा केव्हा नवीन त्याच्यामध्ये अपडेट्स असतील, ॲडिशन्स असतील, त्यावेळेला ते आपल्याला ते करून देणार आहेत वेळोवेळी. आणि त्यांनी या वेबसाईट बनवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेत. वेबसाईट अजून व्यवस्थित होणार आहे, ती एक प्रोसेस आहे, त्याला थोडासा वेळ लागेल. परंतु वेबसाईट पूर्ण एवढी चांगल्या रीतीने आपल्यासमोर सादर करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे. म्हणून मी या कंपनीच्या डिरेक्टर श्रीमती अश्वती पिळणकर आणि प्रोजेक्ट मॅनेजर श्री अमित चव्हाण यांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करतो. जरा लाईट्स घ्या प्लीज. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. त्यांनी अत्यंत मेहनतीने यासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे.